वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजेच की नर्सिंग केअर प्लॅन कसा तयार करावा. तर नर्सिंग केअर प्लॅन तयार करणं खूप सोपी आहे आणि तो मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे आणि ते पण नोट्ससह. तर नर्सिंग केअर प्लॅन कशा प्रकारे लिहावा. तर पहिला जो आपला त्याच्यामध्ये मुद्दा येतो तो म्हणजेच इंडेक्स आहे. त्याच्यानंतर पेशंटचा पूर्ण बायोडाटा झाल्यानंतर त्याची पोस्ट हिस्ट्री. तर आज मी तुम्हाला पूर्ण नर्सिंग केअर प्लॅन समजून सांगणार आहे, ठीक आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. तर सर्वप्रथम म्हणजेच पेशंटचा बायोडाटा पाहूया. तर नाव श्री विनायक हरी पाटील, आता नाव बदलून लिहावे. पेशंटच्या बायोडाटामध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये असल्यास तर तुम्ही तुमच्या पेशंटचा विचारून त्याचा बायोडाटासुद्धा त्याच्यावरतीसुद्धा केअर प्लॅन तयार करू शकता किंवा मग नाव बदलून तिथं लिहायचे, ठीक आहे. तर इथं आपला पेशंट आहे विनायक हरी पाटील. तर त्याचं वय आहे 45 वर्ष, पुरुष, पत्ता मुक्काम पोस्ट सांगली, जिल्हा सांगली, ठीक आहे. त्याचे शिक्षण काय आहे तर माध्यमिक 10वी पास. व्यवसाय शेती हा त्याचा व्यवसाय आहे. धर्म जात हिंदू. वैवाहिक स्थिती वैवाहित, आता रुग्ण काय आहे तर वैवाहित आहे. दाखल झाल्याची तारीख, आता हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची तारीख आहे तर 25 जानेवारी 2025, तारीख बदलून लिहावी. वेळ सकाळी 10:30 वाजता. तर वेळ किती वाजता ॲडमिट झालेला आहे पेशंट तर सकाळी 10 वाजता AM. तर त्याच्यानंतर त्याचा वॉर्ड 5 आणि बेड नंबर. आता जो वॉर्ड आहे त्या वॉर्डचा बेड नंबर आहे 5 आणि बेड नंबर मेडिकल वॉर्ड बेड नंबर 15. ज्या वॉर्डमध्ये पेशंटला ॲडमिट केलेला आहे तो आहे 5 आणि त्याचा बेड नंबर आहे 15, ठीक आहे. नंतर तपासणारे डॉक्टर कोण आहे तर डॉक्टर AK कुलकर्णी, ठीक आहे. निदान, तर पेशंटला झालेलं काय आहे. पेशंटला डायग्नोसिस म्हणजे उच्च रक्तदाब, त्याला हायपरटेन्शन झालेलं आहे म्हणजेच उच्च रक्तदाब. तर हे झाले पेशंटचे पूर्ण बायोडाटा, ठीक आहे. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर सुरुवात कशी करावी याची, तर आधी सर्वातमध्ये पेशंटचा बायोडाटा संपल्यानंतर त्याच्या आधीचं एक पेज असते ते म्हणजे इंडेक्स. तर ते सर्व आपण पूर्ण आपला पेशंटचं पूर्ण केअर प्लॅन तयार झाल्यानंतरच आपण इंडेक्स तयार करत होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, नंतर पेशंटची हिस्ट्री, नर्सिंग हिस्ट्री. तर पेशंटच्या तक्रारी काय तर पेशंटच्या मुख्य तक्रारी म्हणजे कंप्लेंट्स. तर गेल्या 3 दिवसापासून तीव्र डोकेदुखी. तर पेशंटला गेल्या 3 दिवसापासून तीव्र डोकेदुखी होत आहे. सतत चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे, जास्त ताप म्हणजे हायपरग्रेड फीवर आणि थंडी वाजणे, छातीत धडधड होणे. तर हे झाले पेशंटची हिस्ट्री. त्याच्यामध्ये मुख्य त्याच्या तक्रारी. तर हा मुख्य पॉईंट लिहा. दुसरा म्हणजेच वर्तमानातील आजाराचा इतिहास. आता जो सध्याचा चालू आहे म्हणजेच हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इनलेस, ठीक आहे. तर प्रेझेंट इनलेसमध्ये काय लिहायचं तर पेशंटला 3 दिवसापूर्वी शेतात काम करताना अचानक चक्कर आली आणि तो पडला. तर डोकेदुखी लागले, सतत डोके दुखू लागले. घरगुती औषध घेतली तर पेशंटने घरगुती औषध घेतले तरीही त्याला आराम पडला नाही. ताप वाढल्यामुळे आणि उलट्या झाल्यामुळे नातेवाईकांनी काय केलं तर त्यांच्या जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, ठीक आहे. तर पेशंटला 3 दिवसापूर्वी म्हणजे शेतात काम करताना त्याला अचानक चक्कर आले आणि तो पडला. त्याच्यानंतर त्याचे सतत डोके दुखू लागले आणि घरगुती औषध घेऊनही आराम पडला नाही. त्यामुळे काय केलं तर डॉक्टरांना आपले त्याचे जे नातेवाईक असतील तरी त्याच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आले. तर हे झाले पेशंटची वर्तमान आजाराची हिस्ट्री. नंतर पेशंटचा पूर्वीचा वैद्यकीय इतिहास. आता पेशंटचा पूर्वीचा इतिहास म्हणजे पेशंटला पूर्वी आधी काही झालेलं आहे का तर पोस्ट मेडिकल हिस्ट्री. तर पेशंटला गेल्या 2 वर्षापासून हायपरटेन्शनचा त्रास होतो. पेशंटला काय 2 वर्ष आधीचा काय त्रास होता तर हायपरटेन्शनचा त्रास होतो. ते कधीतरी औषध घेतात आणि नियमित घेत नाही. तर पेशंट कधीतरीच औषध घेतो पण नियमित घेतसुद्धा नाही. नंतर त्याची फॅमिली हिस्ट्री. तर त्याचं फॅमिली हिस्ट्री काय आहे तर कुटुंबाचा प्रकार कसा आहे तर एकत्रित कुटुंब म्हणजे जॉईंट फॅमिली. एकूण सदस्य, आता त्या कुटुंबामध्ये एकूण सदस्य किती आहे 6.
6 सदस्य आजाराचा इतिहास. पेशंटच्या वडिलांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होता. इतर सदस्य निरोगी आहेत. आता जो पेशंट आहे तर त्या पेशंटच्या वडिलांना म्हणजे रक्तदाबाचा आणि हृदयविकाराचा त्रास होता, म्हणजेच हा अनुवांशिक आजार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॅमिली ट्री. तुम्ही फॅमिली ट्रीची डायग्राम पाहू शकता. आता जो पेशंट इथं काय आहे तर फॅमिली ट्रीचं डायग्राम काढून तिथं महिला त्या गोलमध्ये दाखवलेल्या गोल सर्कलमध्ये आणि जे रुग्ण आहेत ते कॉलममध्ये दाखवले आहेत. तर हे झालं पती, पत्नी आणि मुलगा, मुलगी, हे त्यांचे फॅमिली ट्री आहे. ठीक आहे. तर पहिला म्हणजेच विनायक. आता विनायक हा पेशंट आहे. पेशंटचे वय किती आहे? 45. तर त्याचं नातं काय आहे? पती. व्यवसाय काय आहे त्याचा? शेती. आजार रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन. ठीक आहे. तर आता उषा जी आहे 30 वर्षाची आहे. त्याचे नातं काय आहे? पत्नीचं. तर ही काय करते? घरकाम करते म्हणजेच हाऊसवाईफ आहे. तर हिला कोणताही आजार नाही. नंतर आहे महेश. महेशचं वय किती आहे? 18. महेशचं नातं काय तर मुलगा. याचं वय किती आहे? 18 आणि 12वीमध्ये आहे, शिकत आहे. तर यालासुद्धा कोणताही आजार नाही. पूजा जी आहे, पूजेचं वय आहे 15. ती काय? मुलगी ही 10वीला. हिलाही कोणता आजार नाही. ठीक आहे. नंतर आहे आजार. आता जो पेशंट आहे त्या पेशंटचा डिझीज कोणता म्हणजेच तर डिस्क्रिप्शनवर हायपरटेन्शन. तर याची हायपरटेन्शनची व्याख्या काय? तर डेफिनिशन: जेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या व रक्ताचा दाब सतत 140 पेक्षा 90 mS पेक्षा जास्त असतो तेव्हा त्या स्थितीला उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन असते त्याला म्हणतात. तर हे झाली हायपरटेन्शनची व्याख्या. तर जेव्हा 140/90 पेक्षा जास्त त्या दाबाला काय म्हणतात तर उच्च रक्तदाब असं त्याला म्हणतात. ठीक आहे. नंतर त्याची कारणे काय? तर हे हायपरटेन्शन होण्याची कारणे काय? तर सर्वप्रथम कारण म्हणजे जास्त मानसिक ताण, जास्त प्रकारे डोक्याला स्ट्रेस, आहारात मिठाचे जास्त प्रमाण, जेवणामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असणे, व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा, व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा जाणवणे. ठीक आहे. त्याच्यानंतर तंबाखू किंवा धूम्रपानचे व्यसन. तर पेशंटला तंबाखू किंवा धूम्रपानचे व्यसन असल्यास हे सुद्धा एक कारण त्याचं आहे. नंतर आहे अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक, जे की आपल्या वडिलांकडून भेटले त्यालाच अनुवांशिकता असे म्हणतात. नंतर त्याची चिन्ह लक्षणे काय? साइन अँड सिम्पटम्स: तीव्र डोकेदुखी विशेषतः सकाळी. आता पेशंटला जास्त सकाळी विशेषतः तीव्र डोकेदुखी हे जाणवते. दृष्टी अधुंक म्हणजे धुंदलं दिसणे, ब्लर विजन. नाकातून रक्त येणे, दम लागणे आणि थकवा जाणवणे, छातीत वेदना होणे, हे झाले त्याचे साइन अँड सिम्पटम्स. नंतर आहे शारीरिक तपासणी, औषधे म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन, मेडिकेशन. तर पेशंटची फिजिकल एक्झामिनेशन, शरीराची तपासणी पाहूया. शारीरिक तपासणी फिजिकल एक्झामिनेशन. आता दिसणे: पेशंट थकलेला आणि चिंताग्रस्त दिसत आहे. तापमान, त्याचे पेशंटचे टेम्परेचर काय आहे तर 101 फॅरेनहाइट ताप जास्त आहे. नाडी, पल्स 94 ठोके मिनिट वाढलेले आहेत. आता 94 पल्स आहेत आणि ठोके वाढलेले आहेत. रक्तदाब, BP कशी आहे तर 170/100 mH खूप जास्त आहे. तर 100/100 ही खूप जास्त आहे. नंतर आहे त्याच्यावर औषधं, मेडिसिन काय तर ही झाली त्याची फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे शरीराच्या तपासण्या पेशंटच्या. नंतर त्या पेशंटला कोणते औषधे दिली आहेत म्हणजे त्याच्यावरती औषधे. तर टॅबलेट आहे ॲम्ब्लोडिपेन म्हणजेच 5 mg दिवसातून एकदा. ही कशासाठी देतात तर रक्तदाब कमी करण्यासाठी. नंतर आहे पॅरासिटामॉल. आता पॅरासिटामॉल 500 mg ही कशी आहे? ताप आल्यास म्हणजेच गरज पडल्यास, SOS दिलेली आहे म्हणजे गरज पडल्यास किंवा ताप आल्यास. नंतर आहे इंजेक्शन पॅन40 कशी देतात? रिकाम्या पोटी. आणि ॲसिडिटीसाठी तर IV फ्लूइड दिलेले आहेत पेशंटला. तर IV फ्लूइड कोणते दिलेले आहेत? NS, RL आणि तरी NS RL किती दिले आहेत? 500 ml दिलेला आहे. आणि पुढचे जे IV फ्लूइड आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. ठीक आहे. तर हे पेशंटला मेडिकेशन पुरवलेले आहेत इथपर्यंत.
तर ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. पुन्हा एकदा रिपीट करते. पेशंटचा बायोडाटा, तर त्याच्यामध्ये आपण पेशंटची पूर्ण माहिती लिहून घेतली. त्याच्यानंतर पेशंटची नर्सिंग हिस्ट्री आणि त्याच्यानंतर त्याच्या काही हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेस आणि फॅमिली ट्री, फॅमिली हिस्ट्री, फॅमिलीमध्ये किती सदस्य आहेत हे सर्व सुद्धा जाणून घेतले. आणि आता आपला जो शेवटचा आणि खूप महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजेच नर्सिंग केअर प्लॅन. याच्यावरती तुम्ही नर्सिंग केअर प्लॅन काय दिलेला आहे पेशंटला, ठीक आहे. तर आता व्हिडिओमध्ये पेज खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे पाहता येणार. तर नर्सिंग केअर प्लॅन म्हणजे पहिला मुद्दा काय येतो, तर आकलन म्हणजेच असाइनमेंट. आता असाइनमेंट कोणत्या कोणत्या टॉपिकवरती आहे. नंतर आहे डायग्नोसिस, कोणता आजार आहे. नंतर ध्येय म्हणजेच गोल, प्लॅनिंग काय केलेली आहे तुम्ही त्याच्यावरती. आणि नर्सिंग इंटरव्हेन्शन. आता नर्सिंग इंटरव्हेन्शन म्हणजेच तुम्ही पेशंटला कोणते कोणते मेडिसिन दिलेले आहेत आणि सर्व प्रकारची त्याच्यामध्ये माहिती तुम्ही पाहू शकता. मी पूर्ण केअर प्लॅन ही व्यवस्थितरित्या लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इंट्रोमेशन म्हणजेच अंमलबजावणी आणि नेक्स्ट म्हणजे शेवटचा मुद्दा जो आहे आपला मूल्यमापन, इव्हॅल्युएशन तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यानं. आणि इंट्रोमेशन याच्यामध्ये काय तर पेशंटची स्थिती कुठपर्यंत आलेली आहे, पेशंट कितपत बरा झालेला आहे. तर तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅनमध्ये पूर्ण जे आपली माहिती लिहिलेली आहे आपण त्याच्यामधलं पूर्ण एक मुद्दा याच्यावरती लिहायला लागतात. तर आकलन असाइनमेंट जो आहे, तर जसे की पेशंट काय म्हणतो की पेशंट गेल्या 3 दिवसापासून त्याची सतत डोकेदुखी होत आहेत आणि पेशंटला चक्करसुद्धा आलेले आहेत आणि पेशंटला उलट्या वगैरे होत आहेत. ते हे झाला पहिला मुद्दा. दुसरा म्हणजेच पेशंटची वेदना. आता पेशंटची वेदना पातळी तपासणे, पातळी तपासणे, शांत आणि कामाची प्रकारची खोल देणे, शांत आणि कमी प्रकाशाची खोली देणे पेशंटला, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध देणे. तर या सर्व मुद्द्याच्या पुढे तुम्हाला एक मुद्दा तुम्ही त्याच्यापर्यंत त्याचा उच्च रक्तदाब काय. तर जसं पेशंट म्हणतो की माझे डोके खूप दुखत आहे, तर त्याच्यानंतर त्याचे रक्तदाब तपासणे, हायपरटेन्शनचे निदान करणे, वाढलेला रक्तदाब. तर त्याच्यामध्ये पेशंटचे शरीराचे तापमान सामान्य नॉर्मल ठेवणे. जर पेशंटला जास्तच ताप आल्यानंतर काय तर पेशंटच्या कपड्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे. तर नर्सिंग इंटरव्हेन्शन तुम्ही मध्ये हा पॉईंट लिहू शकता. तर पेशंटला कोणकोणते इंजेक्शन दिलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करावं लागतात. पेशंटला कोणते औषध दिलेले आहेत, IV फ्लूट किती केलेले आहेत, हे सर्व त्याचे इंटरव्हेन्शन इथं लिहावं लागते. आणि पेशंट कितपत बरा झालेला आहे हे सर्व माहिती नर्सिंग केअर प्लॅनमध्ये या तक्त्यामध्ये तुम्हाला भरावं लागते. तर हा नर्सिंग केअर प्लॅन झाला आपला उच्च रक्तदाबावरती, ठीक आहे. तुम्ही याचे नोट्ससुद्धा लिहू शकता आणि याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. आणि जर तुम्हाला याचे हँडरायटिंग नोट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. मी तुम्हाला याचे सर्व PDF द्वारे नोट्स सेंड करू शकते, ठीक आहे. आणि हो, जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपल्या हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करत जावा आणि आपले लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करा, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.